सतत होणाऱ्या या अपघात मालिकेमुळे प्रवाशांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. मुळात हे अपघात का होत आहेत? डांबरी रस्त्यावरील सीलकोटमुळे, व्यवस्थित सरपेचे काम न झाल्याने, या दरम्यान अवजड वाहनांची वर्दळ सततची असल्याने, रस्ता मजबूतीने टिकावा म्हणून काही केमिकल डांबर मिश्रित केलेले आहे का? या संदर्भात रस्ते गुणवत्ता सुधार आस्थापनेकडून योग्य ती संशोधन समिती नेमून संबंधित प्रश्नांचा शोध घ्यावा व संबंधित मालेगाव-चाळीसगाव राज्य महामार्ग दुरुस्तीचे काम दिलेल्या कंपनीकडून योग्य ती देखभाल होत आहे की नाही तो अहवाल मागावा, अशा आशयाचे निवेदन मालेगाव सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे अभियंता विजय काळे व मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांना माळमाथ्याचे युवा नेतृत्व हिरलाल नरवाडे सर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. या प्रसंगी परिसरातून विनोद शेंडगे, समीर आव्हाड, ज्ञानेश्वर जाधव, शंकर शिंदे, समाधान पवार, संदीप शिंदे, रवींद्र धुमाळ, वसंत धात्रक, युवराज घुगे, ईश्वर धात्रक, कन्हैया कुटे, दिलीप जगताप, समाधान केदारे, बाबाजी पवार, सिद्धार्थ बोराळे, दिलीप बच्छाव इत्यादी जणांनी दिले. आज आपल्या मालेगाव चाळीसगाव या राज्य महामार्गावरील आपल्या चाळीसगाव फाटा ते साधारणतः कवडी फाटा या अंतरादरम्यान गेल्या 15 ते 20 दिवसामध्ये सातत्याने 20 ते 21 कालचा धरून 22वा अपघात या रस्त्यावर झाला आणि साधारणपणे मागील उन्हाळ्यात या दरम्यान म्हणजे मागच्या पिरियडमध्ये ॲक्सिडेंट होणं हे प्रमाण इथं अजिबात नव्हतं. परंतु जसा पावसाळा सुरू झाला आणि अपघातांची मालिकाही या रस्त्यावरती सातत्याने होत होती. यानंतर परिसरातील आमच्या माळमाथा मित्रमंडळाच्या सदस्यांनी एकमत केलं की जर वारंवार असे अपघात होत असतील, कदाचित भविष्यात आपल्या घरातही होऊ शकतो, आपल्या परिसरातही होऊ शकतो. आणि गेल्या 2 ते 4 दिवसापूर्वी साहेब एक बसचा अपघात झाला. त्या बसमध्ये टोटल साधारणपणे 42 पेक्षा अधिक प्रवासी तिथे होते आणि त्या प्रवाशांमध्ये आमच्याच गावातील आजूबाजूच्या परिसरातील विद्यार्थी, नागरिक, महिला असे अनेक प्रवासी त्या बसमधून प्रवास करत होते. म्हणजे सुदैवाने कुणाचेही तिथं अपघात म्हणजे जीवावर घेतले नाही. आणि या रस्त्याने आमचे दुग्ध व्यावसायिक बांधव असतील, विद्यार्थी असतील, नागरिक असतील, दैनंदिन कामानिमित्ताने जाणारे नागरिक असतील आणि आपले जे दैनंदिन कामानिमित्ताने आमचे कर्मचारी बांधव असतील, हे सातत्याने या रस्त्याने प्रवास करत असतात. आणि या रस्त्याची जसा नॅशनल हायवे आहे का असं स्वरूप या रस्त्याचं आहे. आणि वारंवार सातत्याने ऍक्सिडेंट का होतात तर हा रस्त्याचं तुम्ही आलेला गुळगुळीतपणा आणि या संदर्भात पीडब्ल्यूडी साहेबचे काळे साहेब पण आहे, तुमच्याकडे एक कन्सेप्ट साहेब रोड हिप्नॉनिझम म्हणजे सातत्याने रोड हिप्नॉनिझम होतं काय, किंवा यानंतर या रस्त्याला कुठल्याही प्रकारची ग्रीप नाही, किंवा तुमचा जो सिलकोट मारलेला असो, या सिलकोटमध्ये आमच्यामध्ये अशी भीती निर्माण झाली का याच्यात काही केमिकल तर रस्ता जास्त पद्धतीने टिकावा म्हणून असं काही केमिकल तर याच्यात मिश्रित केलेलं नाही. अशा असंख्य प्रकारचे प्रश्न आमच्या मनात तयार होतात आणि त्यातून परिसरातील नागरिकांच्या मनात एक भीती निर्माण झालेली आहे. आणि आमच्याकडे जो फीडबॅक आलेला आहे जे ड्रायव्हर लोकांचा, त्यांचं म्हणणं आहे की आम्ही गाडी सुरळीतपणे चालवतो, परंतु अचानक कंट्रोल गाडीचा असताना सुद्धा कशी काय गाडी वळते. काल तर आमचे एक राजाभाऊ इथले का त्यांनी सांगितलं की डंपर चाळीसगावकडे दिशेने जात होतं आणि त्याचा ऍक्सिडेंट होताना ते गिरकी मारून पुन्हा त्याचं तोंड मालेगावकडे गेलं. असा जर एखाद्याचा दुर्दैवाने मोठा अपघात झाला साहेब, या स्पॉटवर ज्या ठिकाणी आम्ही उभा आहोत इथं 4 ते 5 वर्षापूर्वी जे स्पीड ब्रेकर आपण टाकलेले, इथं एकाच वेळेस 7 ते 8 लोकांचा दुर्दैवी मृत्यू या स्पॉटला झालेला आहे. आणि हा रोड मृत्यूचा सापळा होऊ नये म्हणून खास करून हा प्रपंच आम्ही उभा केलेला होता. खास करून जे परिसरातील जे नागरिक आहे यांच्या मनातील भीती दूर व्हावी. आणि आता जे काल साहेबांनी जसं सांगितलं की आम्ही काम निवेदन देण्याच्या आधी काम चालू करून दिलेले, पण साहेब त्या कामावर आमचं समाधान नसल्याचं कारण एकच की जे काम होते ते प्रॉपर वेने तुम्ही ते काम करा, दीर्घकाळ कसं टिकेल आणि अपघात कसे थांबतील हा एक विषय. आणि हो, आणि त्याच्यानंतर जी गिगाव पाटी लावलेली तुम्ही, हे गिगाव गाव आपलं या दिशेला साहेब पाटी त्या अंतरावर बरोबर आहे, पण इकडनं येणाऱ्या दिशेची तुमची गिगावची पाटी नाही. बऱ्याच फाट्यांवरचा प्रॉब्लेम गावांच्या पाटींचा हाच एक प्रॉब्लेम आहे. दुसरा विषय शेंदुर्णी फाट्याजवळ 25 मीटरचा जर आजचं जो काम आहे ते कामच 25 मीटर काम केलेलं नाही. तिथे एक छोटंसं स्पीड ब्रेकरची गरज आवश्यकता आहे. या स्पीड ब्रेकर सुद्धा तुम्ही त्वरित बसून द्यावी हीच तुमच्याकडे एक मागणी आहे.
काय साहेब काय सांगू शकता रस्त्या संदर्भात गेल्या 8 दिवसापासून जवळपास 20 ते 22 वाहनांचा इथे अपघात झालेला आहे. लोकांचं म्हणणं असं आहे की रस्त्यावर जेव्हा पाऊस पडलेला असतो आणि जेव्हा पाणी साचलेलं असतं त्याच वेळेस अपघात होतात. त्या संदर्भात तुम्ही काय सांगू शकता? मायक्रोसिल सर्फेसिंग ज्यावेळेस आपण केलं तर मायक्रोसिल सर्फेसिंगच्या बिटुमिनसच्या ब्लिडिंगमुळे इथे अति गुळगुळीतपणा आलेला आहे. तर त्यावर उपाययोजना म्हणून आम्ही 2.36 ते 6 mm ची जी काही खडी आहे ते रस्त्यावर पसरून आम्ही लगेच त्यावर रोलिंग करत आहोत आणि त्यावरून फ्रिक्शन वाढून ऍक्सिडेंट नक्कीच कमी होईल असा आम्हाला विश्वास आहे. आणि जर नाही झालं तर म्हणजे ऍक्सिडेंट हा नावाचाच ऍक्सिडेंट आहे, तो अपघात आहे, तो कधी होऊ शकतो. पण याचं प्रमाण तरी जर नाही राखलं गेलं तर किंवा भविष्यात जर असे प्रॉब्लेम आले तर काय उपाययोजना? आपण ठिकठिकाणी त्या पद्धतीने रंबस स्ट्रीप पण आपण रस्त्यावर टाकून देतोय आणि ते नाही झालं तर मग ठिकठिकाणी तिथे काही त्यावेळेस प्रयत्न टाकून देण्यात येईल. आणि या ठिकाणी आम्ही आरटीओ साहेबांच्या ऑफिसला पण बाय फोन टेलिफोन कन्व्हर्सेशन केलं होतं साहेब, परंतु ते म्हटलं की आम्हाला एवढं केअरलेस उत्तर त्यांचं मिळालं की आम्हाला तुम्ही पत्र व्यवहार करायला मिळालं होता आणि त्यानंतर हो त्यांना पण तुमच्या पद्धतीने काय सूचना करता येईल तेवढं करा. काय म्हणजे कारवाई करण्यासाठी नाही तुमच्याला पण एक याच्यातली जाणीव असेल की या परिसरात या बेल्टमध्ये सातत्याने ऍक्सिडेंट होत आहेत आणि तेवढे एक पद्धतीने तुम्ही एसटी मध्ये गेल्या 8 दिवसापासून मालेगाव चाळीसगाव रस्त्यावर अनेक वाहनांचे अपघात होत आहेत. काय सांगू शकता त्या संदर्भात? चाळीसगाव फाटा ते चाळीसगाव ह्या रस्ता त्या संदर्भात होणारे ऍक्सिडेंट ज्यावेळेस सर माझ्याकडे आले आम्ही लागलीच त्या संदर्भात सरांच्या समोरच आम्ही PWD साहेबांशी बोललो आणि त्यांनी लागलीच उपाययोजना करायचं ठरवलं होतं. आम्ही त्यांच्याशी चर्चा पण केली पण त्यावेळेस पाऊस सुरू झाला आणि ते उपाययोजना थांबवायला लागल्या. पण नेमकी पाऊस संपल्यानंतर पुन्हा आम्ही बोललो, त्यांच्याशी चर्चा केली. आता त्याचं काम सुरू आहे. तर नागरिकांना मी विनंती करतो की हा रस्ता जो आहे अति गुळगुळीत झाल्यामुळं या ठिकाणी स्पीड लिमिट ठेवावे आणि आपण सुरक्षित घरी पोहोचावे.